नमस्कार. अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा या ठिकाणी आज अतिशय अनोखे असे प्रदर्शन आणि मेळावा भरवण्यात आलेला आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि या अमृत महोत्सवाचाच एक भाग म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष दळवी व श्री संतोष गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या मदतीने आजच्या या रानभाजी महोत्सवाची धुरा ज्यांनी सांभाळली असे आमचे सहकारी श्री बोआ सर यांचे आपण मत जाणून घेऊया. हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यामागे नेमका काय हेतू आहे. मी श्री बोआ सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या रानभाजी महोत्सवाविषयी आणि आयोजनाविषयी 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सर. नमस्कार. थोडक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री दळवी सर, श्री गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रकल्प कार्यालय कळवण यांच्याही आदेशानुसार आपण या विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व कळावे यासाठी शालेय स्तरावर रानभाज्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आजची ही जी 21व्या शतकातली जी पिढी आहेत या पिढी पिझ्झा बर्गर जे हायब्रिड फूड आहेत त्याच्याकडे वाहत चाललेली पिढी आहे. याला कुठेतरी नियंत्रण मिळावं, याला कुठेतरी बांध मिळावं यासाठी या रानभाज्या ज्या पूर्वीपासून आदिवासी किंवा ग्रामीण भागामध्ये यांचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आजच्या विद्यार्थ्यांना कळावं आणि या युवा पिढीने यापुढेही या संस्कृतीचं असं जतन करून आपली एक सुदृढ पिढी, सुदृढ भारत, सुदृढ युवान घडावा या उद्देशाने आजचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरी भागातील विद्यार्थी यांना किंवा शहरी भागातील जे लोक आहेत यांना या रानभाज्यांविषयी बऱ्याचशा माहिती नसते. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे ते या रानभाज्यांविषयी ओळखतात, अजूनही त्यांना त्याविषयी माहिती आहे. ही माहिती किंवा हा जो वारसा आहे हा पुढे जसल्या तसं चालत राहावा याच उद्देशाने आपण या ठिकाणी आज हा रानभाज्याचं आयोजन केलं आहे. मी आयोजकांनी मला या ठिकाणी माझं मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी श्री वाजे सर किंवा आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो. तर मग चला बघूया आपण आपल्या या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या रानभाज्या या ठिकाणी जमवलेल्या आहेत. यातल्या बऱ्याच रानभाज्या अशा आहेत की यांची नावं आम्हाला पण माहिती नाही,
खरोखर या ठिकाणी उत्सुकता आहे या सगळ्या रानभाज्या जाणून घेण्याची. आपण पहिल्या स्टॉलला भेट देऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार सर. हां बरं, तुम्ही तुमचं पहिले नाव सांगायचं, इयत्ता सांगायची आणि तुम्ही कोणती भाजी आणली आहे याविषयी आम्हाला माहिती द्यायची. ओके. या भाजीचं नाव आहे कंदमुळ, कडू कांदा. इयत्ता 6वी. माझे नाव श्रावणी प्रवीण सिरसाट. मी आता या भाजीची माहिती सांगणार आहे. नमस्कार. आम्ही ही भाजी रानभाजी मोस्तवात कडुकांद हा पदार्थ मांडला आहे. कडुकांद हा पदार्थ जमीन यांच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स कर्बोदके मिळतात. अतिशय छान. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि कर्बोदकांसाठी ही भाजी अत्यंत महत्त्वाची आहे. हां, तुझं नाव काय बाळा? नमस्कार. माझे नाव आहे देवेश जाधव. मी इयत्ता 5वी शिकतो आहे. मी आज आपल्याला कडुकांद या भाजीचे कशी बनवतात ही सांगणार आहे. ही भाजी सोलून व वाफून घेतात. वाफून घेतल्यानंतर त्याच्या चकल्या पाडतात. चकल्या एक रात्र वाहत्या पाण्यात ठेवून ती सकाळी स्वच्छ पाण्यात धुवून तिला मीठ किंवा साखर लावून खायला जातं. अतिशय छान. म्हणजे जमिनीच्या आत उगवणारा हा कंद अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती देवेशने आपल्याला दिलेली आहे. पुढचा स्टॉलकडे आपण आलो आहे. तुझं नाव सांग बाळा. माझे नाव रोशनी हरी चौधरी. तू कोणत्या प्रकारची भाजी आणलेली आहे आपल्या भेटीला या ठिकाणी? अळू. हां, सांग अळू या भाजीचं महत्त्व. नमस्कार. आज आम्ही रानातील तेरा भाजी ही पावसाळ्यात सहज उपलब्ध होते. यांच्यापासून आपल्याला त्वचारोग होण्यापासून बचाव होतो. धन्यवाद. हां, म्हणजे त्वचा रोगासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अशी ही रानभाजी. नमस्कार. माझे नाव ललिता पांडुरंग चौधरी. तू कोणत्या तुझ्या भाजीचं नाव काय आहे? एळंगी. एळंगी. हां, एळंगी. सांगायचं महत्त्व. एळंगी ही रानभाजी आहे. ती कशी बनवतात मी सांगते. एळंगी धुल्यावर बाफून काढल्यावर ती कढईमध्ये टाकतात. त्याच्यात मीठ, हळद, जिरे आणि तेल टाकून वाफवून घेतात आणि त्या पद्धतीने मग ती खाल्ली जाते. ओके. पुढच्या स्टॉलला या ठिकाणी आपण आता भेट देतोय. बाळा, तुझं नाव? वैभव सुभाष भोये. छान. तू कोणती भाजी आणलेली आहे या ठिकाणी? तेऱ्याची. तेहरा. हां, ओके. नमस्कार. मी आज भाज्या प्रदर्शनामध्ये तेऱ्याची भाजी आणली आहे. हे भाजीचे वैशिष्ट्य, ही भाजी खाल्ल्यानंतर शेतकरी भात लावायला सुरुवात करतात. मग त्यांना शरीरात उष्णता मिळते. छान. म्हणजे तेहऱ्याची ही जी भाजी आहे, आदिवासी भागामध्ये ही भाजी खाल्ल्यानंतर लोकांच्या भाताच्या लावणीला सुरुवात केली जाते. म्हणजे अतिशय मजेशीर अशी ही कहाणी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. गावोगावी प्रत्येक गावांमध्ये तेराचा दिवस असतो हा. आणि ज्या दिवशी तेराच्या भाजी सगळ्यांनी घालले गावांनी, तर दुसऱ्या दिवसापासून जे शेतकरी मंडळी आहेत आदिवासी भागातले, ते भाताची आवणी करायला जातात. जेणेकरून या भाजी खाल्ल्यानंतर कदाचित त्यांच्यामध्ये एनर्जी येत असेल, एक ताकद येत असेल, किंवा थंडीपासून पावसाळ्यात त्यांचा बचाव होत असेल होतो. आणि त्यासाठी तेऱ्याच्या भाजीचे एक दिवस ठरतात. ज्या गावाचा दिवस ठरला की समजायचं दुसऱ्या दिवशी ही जी शेतकरी मंडळी आहे त्या गावातली ती भात लावायला जाणार आहेत. असे छान छान. पुढचा आपला विद्यार्थी आहे. काय नाव बाळा तुझं? किरण पंडित गायकवाड.
तू आपल्या भेटीला या ठिकाणी कोणती भाजी आणलेली आहे? चाईची भाजी. नमस्कार, मी आज चाईची भाजी रानभाज्या महोत्सवात मांडली आहे. चाईची भाजी ही भाजी आदिवासी भागात बनवली जाणारी भाजी असून ही भाजी पावसाळ्यात रानावनात सहज उपलब्ध होते. ही भाजी चवीला छान असून ही भाजी आपल्या शरीराला विविध पोषक प्रथिने मिळते व नागली भाकरी पण आपल्या शरीराला खूप छान म्हणते. धन्यवाद. या ठिकाणी ही जी रानभाजी आहे चाईचा मोर, आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी ही भाजी बनवून आणलेली आहे शिजवून. थोडी याची आपल्याला चव चाखायला मिळेल का? हां, बघूया आपण या भाजीची जी चव आहे कशा पद्धतीने. नागलीच्या भाकरीसोबत आदिवासी भागात खाल्ला जाणारा हा खाद्यपदार्थ अतिशय कोणत्याही हॉटेलच्या पदार्थाला लाजवेल अशी ही रुचकर भाजी, पिझ्झा बर्गरला मागे टाकणारी ही पौष्टिक अशी भाजी अतिशय छान चवीला आहे. ओके, आपण पुढच्या स्टॉलला या ठिकाणी भेट दिलेली आहे. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझे नाव भाग्यश्री पंडित गायकवाड, इयत्ता 8वी. आम्ही आज कोंडी व नागलीची भाकरी हे पदार्थ बनवून आणले आहेत. नागलीची भाकरी नियमित आदिवासी भागात बनणारी आहे. ही भाकरी कोणत्याही माणसाला जर आजार असेल तर ही भाकरी नक्की द्यावी असं आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. ही कोंडी आहे, वरीपासून बनवली जाते आणि ही नागपंचमीच्या सणाला खाल्ली जाते. कारण की नागपंचमीच्या सणाला कोणत्या पण नागपंचमी सण असला ना की ही कोंडी खाल्ली जाते आणि वरीपासून बनवली जाते. आणि याच्यामध्ये गोडी आणण्यासाठी साखर आणि गुळाचा उपयोग करतात. वा वा, कोंडी म्हणजे वरईपासून तयार केलेलं हे जे काय पीठ आहे हे भाजून घेतलं जातं का? हो. हां, बघूया. अतिशय रुचकर असं. सर, टेस्ट घ्या. तर या भागात अशी एक आख्यायिका आहे की नागपंचमीच्या सणाला असं म्हणतात की चुलीवर किंवा याच्यावर तवा ठेवायचा नाही. मग त्याला पर्याय म्हणून या भागातील जे लोक आहेत हे कोंडी बनवतात, बरोबर ना? कोंडी त्या दिवशीच घरोघरी कोंडी बनवून हा नागपंचमी उत्सव काय केला करतो, साजरा केला जातो. ओके, धन्यवाद. कोंडी. हां, नाव सांगा. माझे नाव सोनी रघुनाथ पवार, इयत्ता 5वीमध्ये शिकते. तू काय आणलेलं आहे आपल्याला? नागलीची भाकरी आणि मिरचीचा ठसा. मिरचीचा ठेचा म्हणजे कोणत्या मिरचीचा आहे? त्यामध्ये काहीतरी दिसतंय आपल्याला. लसणाची मिरची. लसणाचा ठेचा. अतिशय छान. आणि त्या लसणाच्या ठेच्याकडे बघून आमच्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे. अतिशय सुंदर असा बनवलेला आहे. मी आज नागलीची भाकरी व झणझणीत लसणाची चटणी आणली असून नागली भाकरी आपल्या शरीराला खूप चांगली असते. धन्यवाद. नमस्कार, मी विजया राजाराम पवार बोलते. आंबाडीची भाजी. मी आज आंबाडीची भाजी आणि नमस्कार, माझे नाव गायत्री प्रकाश साबळे आहे. नमस्कार, आम्ही आज रानभाज्या मध्यवर्ती आदिवासी बंगला बनवणी इळगीची भाज्या मांडल्या आहे. ही भाजी बाफून तयार करतात. आपल्या शरीराला व आरोग्याला. हां, तुमचं नाव सांगा. रुपाली दादाजी गायकवाड. मी आज रानभाज्या महोत्सव निमित्त रानातील वास्ता शिजून किसून बनवली जाणारी वास्ता भाजी मांडली आहे. नमस्कार, माझे नाव हर्षाली बाळू चव्हाण. मी आता 9वीत शिकत आहे. ही भाजी साधारणतः पावसाळ्यामध्ये येते आणि या भाजीचं
लोणचं पण टाकलं जातं. लोणचं केलं जातं. वा वा वा. कशापासून तयार होते, कशाची आहे नेमकी, कुठं भेटते? बांबू बांबू म्हणजे बांबूचा खालचा भाग आहे का मुळाचा? हां ना ते असं तयार होते ना नवीन ते भाग आहे. म्हणजे बांबूला जे काही कोंब फुटतात त्या कोंबाची भाजी आहे ही. अरे वा वा. माझे नाव गायकवाड आरती यशवंत. ही भाजी किसली जाते, पाण्यामध्ये टाकतात, वाफवतात, निवळतात आणि त्याचा ठेचा करतात आणि शिजवतात. अतिशय छान. हे खाल्ल्याने काय फायदे होतात? हे खाल्ल्याने आपल्या शरीराला मजबूतपणा देते आणि आपल्या शरीराला मजबूतपणा येण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते. छान. नमस्कार, मी गीता धूम. मी आता 10वीत शिकते. आज मी आमच्या स्टॉलवर तणावनात सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या आणलेल्या आहेत. त्यामध्ये भजे आळू 13. भजे आळू पौष्टिक व चविष्ट असतात. ते खाण्यासाठी कुरकुरीत असतात. शरीरातील पचनक्रिया सुधारवयास मदत करतात. धन्यवाद. माहिती द्याल का? हां. अरे वा, छान. म्हणजे ही आळूपासून तयार केलेली भजी आहे. तर वा वा वा, अतिशय छान. चव चाखूया आपण याची. अतिशय सुंदर अशी आळूपासून बनवलेली भजी. त्याला या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये जे नाव दिलेलं आहे ते अतिशय मजेशीर आहे. ते म्हणजे भजाळू. बरोबर. छान. हां हां. नमस्कार, माझे नाव भावना भाऊराव बागुली. आता 10वीत शिकते. आमच्या स्टॉलवर आम्ही आज आळू व माटाची भाजी मांडली आहे. आळूची चव थोडी तुरट असते. माटा खायला एकदम चविष्ट. ह्या रानभाज्या पावसाळ्यात सहजासहजी उपलब्ध होतात. ह्या भागात माटाची भाजी जास्तीत जास्त सहज उपलब्ध होतात. चवीला एकदम चांगली असते. म्हणजे ही भाजी कोणती आहे? माठा. म्हणजे आपण त्याला काठ्या माठ म्हणतो. हो हो हो. अतिशय छान. नमस्कार, माझं नाव भक्ती प्रवीण शिरसाट. आज मी इथे नागलीची भाकर, गव्हाची पोळी, तांदळाची भाकर, कुळीचं बेसन, मिरचीचा लसणाचा ठेचा, आळूची पानांची पातवड बनवून आणली आहे आणि कांदा. हे शरीरासाठी एकदम पोषक आहार आहे आणि हे याच वातावरणामध्ये भेटतात. इकडचे शेतकरी लोक काय हे खूप खातात आणि यांच्यासाठी खूप शरीरासाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी काम करते. आणि हे कुळथाचे बेसन आहे, हे पण खूप चांगलं आहे आणि एकदम छान आहे हे. आणि आपण तांदळाच्या भाकरी सोबत खातो. म्हणजे हे या ठिकाणी कुळीदापासून बनवलेलं बेसन, जसं आपण बेसन पिठाचं जसं आपण बेसन बनवतो तशाप्रमाणे कुळीदापासून तयार केलेलं हे बेसन घेटून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलेले? लसूण आणि मिरची बस. आणि तांदळाची भाकरी. या ठिकाणी हा लसणाचा ठेचा. खरोखर जे काही पदार्थ आहेत हे बघून अतिशय मन भरून आलेलं आहे. आणि या ठिकाणी आळूच्या वड्या, पातवड. हां, म्हणजे अतिशय सुंदर. बघूनच आपल्याला आपला मोह जो काय तो आवरणार नाही. अतिशय सुंदर. वा वा वा, अतिशय छान. तेऱ्याची भाजी आहे. ही भाजी पौष्टिकासाठी खूप छान आहे. आणि ही भाजी उडदाच्या डाळीमध्ये घेटून करतात. ही भाजी अशी करतात. याच्या देठापासून पण भाजी तयार. हो, त्याच्या देठापासून पण भाजी. हे असं केलं का हे मग शिजवायला ठेवायचं उडदाच्या डाळीसोबत आणि मग घसटून घ्यायचं. अशी भाजी तयार होते. अतिशय छान भक्ती. आणि हे करटोळे आहेत, ते आपण इकडच्या भागामध्ये शेतकरी लोक खूप घेतात. बाजारात खूप महाग भेटतात. हे 70-50 रुपयाला भेटतात आणि हे इकडच्या लोकांना खूप आवडतात आणि यांचं हे व्यापार पण करतात.
आणि हे खूप चांगले आहे शरीरासाठी. आणि हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत. म्हणजे या ठिकाणी शहरामध्ये आपल्याला स्टॉलवर विकायला असणारे करटुले, परंतु खेडेगावामध्ये सहज उपलब्ध होणारा अशी ही रानभाजी, आणि ही रानभाजी आपण खाल्लीच पाहिजे. अतिशय छान. चला आपण पुढच्या स्टॉलला भेट देऊया. तुमचं नाव सांगा बाळा. नमस्कार, माझे नाव वैभव भागवत दळवे. भुजा हा आदिवासी भागात शरीराला तंदुरुस्त व ऊर्जा मिळवून देणारा हा पदार्थ आहे. काय नाव सांगितलं? वैभव भागवत दळवे. नाही या भुजा. ते उडदापासून उडीद भाजून व त्यांचे पीठ तयार करून मीठ मिरची वगैरे टाकून कांदा टाकून असं तयार करता येतं. हॉटेलमध्ये खाल्ल्यापेक्षा घरी बनवलेला जाणारा हा शरीराला ऊर्जा व देणारा हा पदार्थ आहे. अतिशय छान. म्हणजे हॉटेलपासून आपण दूरच राहिलं पाहिजे असा संदेश देणारा हा वैभव भुजा. त्या भुजासोबत या ठिकाणी लसणाची चटणी दिसते, झणझणीत मीठ आणि कांदा. अतिशय छान.